नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 बद्दल एक अपडेट आहे की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जे डॉक्युमेंट लिस्ट आहे ती कोणकोणती लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं। तर तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट चेक करू शकता, जेणेकरून जी अपडेट येणार आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, कारण जे गुणवत्ता यादी आहे लागलेल्या आहे आणि 45% वर ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे त्यांचं यादीमध्ये नाव आहे, तर त्यांच्यामधून जे आता टॉप विद्यार्थी असेल त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट येत्या काही दिवसांमध्ये साइटवर उपलब्ध होणार आहे। परंतु जे डॉक्युमेंट लिस्ट आहे त्यामध्ये एक डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला परत बनवायचं काम पडू शकते। आपण जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ही लास्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कस केलेली आहे, परंतु यामध्ये जे 9 नंबरचा पॉइंट आहे यामध्ये बघा, जे तुम्हाला अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, म्हणजे जेव्हा आपण अर्ज केला तेव्हा जे नॉन क्रिमिनल ॲड केले होते ते आपल्याला देणं गरजेचं आहे। परंतु काही विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिनल जे आहे ते 31 मार्च 2024ला एक्सपायर झालेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांना नवीन नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं भासणार आहे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांचे नॉन क्रिमिनल एक्सपायर होईल तर त्यांना नवीन नॉन क्रिमिनल मागण्यास येऊ शकते। तर ज्याही विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त मार्क्स आहे व त्यांचं यादीमध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल जर एक्सपायर झालं असेल तर तुम्ही नवीन नॉन क्रिमिनल काढून ठेवा। तर बघा, अशा प्रकारे नॉन क्रिमिनल असेल आणि शेवटच्या लाईनमध्ये दिलेलं आहे की यामध्ये एक्सपायरी डेट दिली आहे बघा, 31 मार्च 2024ला हे नॉन क्रिमिनल एक्सपायर झालेलं आहे। परंतु हे नॉन क्रिमिनल तर लागणारच आहे, कारण ऑलरेडी फॉर्ममध्ये आपण इन्सर्ट केलेलं आहे, परंतु एक्सपायर झाल्यामुळे नवीन नॉन क्रिमिनल सुद्धा मागू शकते। तर ज्या विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिनल एक्सपायर झालेले आहेत त्यांनी नवीन नॉन क्रिमिनल काढून घ्यावे, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणतीही अडचण येऊ नये। तर नगर परिषद भरती 2023 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।